आपला चेहरा सुंदर दिसावा हे प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे महागडे असे ट्रीटमेंट घेतो किंवा वेगवेगळे प्रकारचे उपचार आपण आपल्या चेहऱ्यासाठी करत असतो. परंतु त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तर चला आज आपण घरामधील आपल्याच किचनमध्ये असलेले सिक्रेट वस्तूपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत. या उन्हाळ्यात देखील तुमची चेहऱ्याची त्वचा अतिशय फ्रेश राहील. त्याचबरोबर ग्लोईंग त्वचा तुम्हाला इन्स्टंट ग्लो तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी आजची ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर आजची ही रेमेडी आपल्याला 2 स्टेपमध्ये करायची आहे. जे पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग प्लस स्क्रबिंग आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे घट्ट असं फ्रेश दही. तर साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला दही घ्यायचं आहे. लक्षात ठेवा घट्ट दह्याचाच या ठिकाणी वापर करा. तर दही आपल्याला छान असं आधी 1 ते 2 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे किंवा छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पूर्णपणे क्रीमी फॉर्ममध्ये येईल किंवा क्रीमी स्ट्रक्चरमध्ये हे दही येईल. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही दही या ठिकाणी 1 ते 2 मिनिटासाठी छान असं फेटून घेतल्यानंतर यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर. तर तांदळाच्या पिठामध्ये बारीक असे स्मॉल पार्टिकल्स असतात, जे की आपल्या चेहऱ्याला नॅचरल स्क्रबिंग करायचं किंवा एक्सफोलिएट करायचं काम करत असतात. त्याचबरोबर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते ती सगळी रिमूव्ह करायला मदत करत असतं. तर या ठिकाणी नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल या ठिकाणी शक्यतो मार्केट बेसमध्ये जे येतं तेच आपल्याला घ्यायचं आहे. तर प्लांट बेसमधलं जे ॲलोवेरा जेल असतं ते प्रत्येकाच्या स्किनला सूट होत नसतं. त्यामुळे या ठिकाणी मार्केट बेसमध्ये ऑर्गॅनिक असं जे ॲलोवेरा जेल येतं ते तुम्ही यूज करू शकता. तर या ठिकाणी मी बोरोप्लसचं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे, ऑर्गॅनिक असं आहे. याचा देखील रिझल्ट खूप छान आहे. किंवा तुम्ही या जागेवर तुम्हाला जर का पतंजलीचं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही ते देखील यूज करू शकतात. तर ॲलोवेरा जेल ॲड केल्यानंतर छान असं आता हे स्क्रब प्लस क्लिन्झिंग आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर दही आपल्या चेहऱ्याला नॅचरल क्लीन करायचं काम करते. त्याचबरोबर तांदूळ आपली चेहऱ्याची त्वचा ही डेड स्किन काढण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. तर आता या ठिकाणी चेहरा आधी आपल्याला स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपण हे क्लिन्झिंग प्लस स्क्रबिंग चेहऱ्यावर अप्लाय करणार आहोत. तर या ठिकाणी चेहऱ्याला हे अप्लाय करत असताना लोअर टू अपर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही चेहऱ्याला हे अप्लाय करा आणि यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्याला मसाज करायची आहे. लक्षात ठेवा हलक्या हाताने चेहऱ्याला कधीही स्क्रब करायला हवं. जास्त जोराने रब केल्यामुळे स्किन ही आपली सेन्सिटिव्ह जर असेल तर त्या रॅशेस देखील पडू शकतात. त्यामुळे हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावरचे जी जेवढी देखील घाण असेल किंवा डेड स्किन असेल त्याचबरोबर ब्लॅकेट्स आणि व्हाईटहेड्सचे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर दह्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो तर येतोच, त्याचबरोबर वाढत्या वयानुसार जे सुरकुते आपल्या चेहऱ्यावर येत असतात ते देखील कमी करायचं काम हे दही करत असतं. कारण त्यामध्ये जे लॅक्टिक ॲसिड असतं ते आपल्या चेहऱ्यावरचे जेवढी देखील टॅनिंग असतं किंवा वांगाचे डाग असतात ते कमी करण्यासाठी खूपच जास्त मदतशीर असतं. त्यासाठी दह्याचा वापर आपण आठवड्यातनं 1 ते 2 वेळा तरी नक्की करायला हवा. तर दह्यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक बनवू शकतात किंवा स्क्रब तयार करू शकतात. जर का तुम्हाला दही चेहऱ्यासाठी सूट होत नसेल तर जर का तुम्हाला लिंबाचा रस सूट होत असेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस देखील यामध्ये ॲड करू शकतात. तर आता 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर परत आपल्याला सेकंड लेयर या क्लिन्झिंगची चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे आणि शक्य होत असेल तर 5 ते 10 मिनिटासाठी तुम्ही हा पॅक चेहऱ्यावर असाच लावलेला राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूपच असा मॅजिकल ग्लो बघायला मिळेल. त्याचबरोबर डेड स्किन देखील पूर्ण यामुळे रिमूव्ह होत असते. तर बघू शकताय तुम्ही चेहऱ्यावरची सगळी टॅनिंग रिमूव्ह झालेली आहे आणि पहिल्या स्टेपमध्ये खूपच छान असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर आता चला नेक्स्ट स्टेप आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे, ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी सुंदर असं आपल्याला या ठिकाणी
फेस मास्क तयार करायचा आहे, जे की या उन्हाळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर अतिशय कूलिंग इफेक्ट देईल. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरची उन्हामुळे जी टॅनिंग निर्माण झालेली असते, ती सगळी काढण्यासाठी हा फेस पॅक तेवढाच जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यासाठी स्टेप बाय स्टेप नक्की बघा. तर आता पहिलं इन्ग्रेडियंट आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पीठ एक नॅचरल क्लिन्झरचं काम करत असतं आणि आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो देखील आणत असतं. तर आता नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद, ज्याला आपण व्हाईट टर्मरिक बोलतो. तर भरपूर वेळा आपल्या चेहऱ्यावर किचनमधल्या हळदीचे रिॲक्शन होत असतात. त्यामुळे किचनची हळद आपल्याला या ठिकाणी अजिबातही वापरायची नाही आहे. तर कस्तुरी हळदीचाच आपल्याला यूज करायचा आहे. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनची हळद अवॉइड करा, स्किप केली ते तरी देखील चालेल. तर ही कस्तुरी हळद ऑनलाईन अगदी स्वस्तात मिळते. तर मी प्रोडक्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टॅग करून देईल. नक्की तिथं जाऊन चेकआउट करा. तिथून तुम्ही परचेस करू शकतात. तर या ठिकाणी 3 ते 4 पिंच एवढी कस्तुरी हळद ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये मुलतानी माती पावडर ॲड करायचं आहे. तर मुलतानी माती पावडर यामध्ये ॲड करणं खूपच जास्त गरजेचं आहे. यामुळे काय होईल, की उन्हाळ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जी टॅनिंग झालेली असेल किंवा जी ऑइली स्किन तुमची असेल, जर एक्सेस ऑइल तुमच्या चेहऱ्यावर असेल, तर ते देखील रिमूव्ह करायचं काम मुलतानी माती पावडर करत असतं. त्यासाठी हाफ टेबलस्पून एवढं मुलतानी माती पावडर या ठिकाणी ॲड करायचं आहे. आता नेक्स्ट म्हणजे आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल. यामध्ये आपण कच्चं दूध किंवा दह्याचा वापर करणार नाही आहोत. आपल्या चेहऱ्याला अतिशय फ्रेशनेस लूक देणारा हा फेस पॅक आज आपण तयार करत आहोत. यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते आपल्या चेहऱ्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल आहेत. त्यासाठी आपल्या चेहऱ्यावर या फेस पॅकपासून कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन होत नसतं. त्यामुळे घरच्या घरी आपण अशा प्रकारे फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर अप्लाय करू शकतो. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे हा फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर हा अप्लाय कसा करायचा तेवढंच ते जास्त महत्त्वाचं असतं. कुठलीही होम रेमेडी आपण ज्यावेळेस घरात तयार करतो त्यावेळेस ती आपण चेहऱ्यावर लावतो कशाप्रकारे ते देखील तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. तर फेस पॅक तयार केल्यानंतर त्याला कंटिन्युअसली 3 ते 4 मिनिटासाठी मिक्स करा, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर चला आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी नक्की बघा. तर आता या ठिकाणी कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय, की जास्त घट्ट देखील हा फेस पॅक आपल्याला ठेवायचा नाही आहे. कारण आपण यामध्ये मुलतानी मातीचं पावडर ॲड केलेलं आहे, जे की लवकर ड्राय होत असतं. त्यामुळे थोडंसं लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये हा फेस पॅक आपल्याला ठेवायचा आहे आणि लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक चेहऱ्याला अप्लाय करा. तर फेस पॅक अप्लाय करण्यासाठी बऱ्याच वेळा आपण ब्रशचा देखील वापर करतो, परंतु हाताने अगदी त्या पेक्षाही आपल्याला हाताने व्यवस्थित असा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करता येतो. त्यामुळे शक्य होत असेल तर हाताच्या साहाय्यानेच तुम्ही चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करा. यामुळे व्यवस्थित असा सगळीकडे फेस पॅक अप्लाय होतो. तर या ठिकाणी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो येतो. त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडत नाही. तर आपण या फेस पॅकमध्ये कस्तुरी हळदीचा वापर केला आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येईल. त्याचबरोबर कस्तुरी हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज तसेच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीजी भरपूर जास्त प्रमाणात असते आणि कस्तुरी हळदी स्पेशल आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी ही ग्लोईंग आणण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असते. त्यासाठी कस्तुरी हळदी स्पेशल चेहऱ्यासाठीच वापरली जाते किंवा स्किनसाठीच वापरली जाते, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळत असतो. तर चला आता हा फेस पॅक 10 ते 15 मिनिटासाठी ड्राय झाल्यानंतर आपल्याला चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. आठवड्यातनं आपण 2 वेळा जरी हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केला तरी तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूपच सुंदर असा मॅजिकल बदल बघायला मिळेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर जेही प्रॉब्लेम असतील ते सगळे कमी व्हायला मदत होतील. तर फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही. यामुळे तुमच्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन मिळत असतं. त्याचबरोबर चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त ग्लो करायला लागते आणि वाढत्या वयानुसार सुरकुत्या देखील आपल्या चेहऱ्यावर पडत नसतात. तर आणि मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारे मसाज नक्की करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर आपल्या अंडर आईज एरियाखाली जे काळे वर्तुळं असतात ते देखील मिनिमाइज व्हायला मदत होत असते.
दिसते, त्यासाठी मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर मसाज करायला विसरू नका. तर चला, आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चेहऱ्यावरचा ग्लो तर या ठिकाणी तुम्ही बघतच असणार. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघत आहात ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.